नमस्कार, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळतात तशा मऊसूत, लुसलुशीत, पांढरा शुभ्र, जाळीदार अशा इडल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. अगदी परफेक्ट इडली बनण्यासाठी इडलीचे पीठ भिजवताना आपण जे साहित्य वापरून हे पीठ भिजवून घेतो त्यामुळे अशा परफेक्ट इडल्या तयार होतात. या पद्धतीने जर इडलीचे पीठ तयार केले तर ते पीठ फर्मेंट अगदी परफेक्ट होते. त्यामुळे इडल्या अगदी स्पॉन्जी, सॉफ्ट आणि पांढऱ्या शुभ्र बनतात. त्याचबरोबर इडली सोबत खाण्यासाठी परफेक्ट अशी उडपी हॉटेलमध्ये बनते तशी पांढऱ्या रंगाची चटणीही बनवणार आहोत. इडली परफेक्ट होण्यासाठी मी इथे काही टिप्स सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. रेसिपीला सुरुवात करू. एका भांड्यामध्ये 3 वाटी इडलीचे तांदूळ घेतले. हे तांदूळ थोडेसे जाड असतात. हे तांदूळ तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉप मध्ये मिळतात किंवा या ठिकाणी तुम्ही 3 वाटी रेशनचे तांदूळ वापरले तरी चालेल. फक्त ते जुने असावेत, थोडे जाड असावेत. रेशनच्या तांदळाचा भात फुलतो ते तांदूळ वापरावेत. जर त्या तांदळाचा भात चिकट बनत असेल तर ते तांदूळ वापरू नयेत. आता यात 1 लहान चमचा मेथी दाणा घालायचा. मेथ्या उष्ण असल्याने बॅटर मध्ये उष्णता ऍड करायचे काम करतात आणि मेथ्या फर्मेंटेशनचे काम करतात. त्यामुळे इडली डोश्याचे बॅटर करताना मेथी दाणा घालायचा. आपल्याला तांदूळ 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. आता तांदूळ व्यवस्थित बुडतील एवढे पाणी घालायचे. यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ. आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी उडदाची डाळ घेतली आहे. ज्या वाटीने 3 वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतली. अगदी परफेक्ट इडली बनण्यासाठी आपण उडदाची डाळ वापरतो. इडली परफेक्ट होण्यासाठी ऍक्च्युली अख्खे उडीद वापरतात. तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्की वापरा. उडदाची डाळ पाण्याने धुवून घेतली. यात डाळ भिजेल इतके पाणी घालून यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे. इडली पांढरी शुभ्र आणि फ्लफी बनण्यासाठी पाव वाटी म्हणजेच 1/4 साबुदाणा घ्यायचा. ज्या वाटीने तांदूळ उडीद डाळ घेतली त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घ्यायचा. साबुदाणा धुवून घेतला आहे. त्यात पाणी घालून यावर झाकण ठेवून हे तिन्ही 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आहे. आपल्याला जर दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवायची असेल तर आदल्या दिवशीच सकाळी ही तयारी करून ठेवायची आहे. आता 6 तास झालेले आहेत. पहिली उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे. मी गाळणीने उडदाच्या डाळीतले पाणी एका भांड्यात गाळून घेतले. मिक्सरच्या भांड्यात उडदाची डाळ घालून बाजूला काढलेले डाळीतले थोडे पाणी घालून एकदम फाईन असे वाटून घेऊ. वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ. आता तांदूळ वाटून घेऊ. तुम्ही पाहू शकता तांदूळ छान भिजलेला आहे. तांदूळ वाटून घेऊ. यामध्ये तांदळाचे पाणी काढून घेऊ आणि थोडेसे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून तांदळाची एक बॅच वाटून घेऊ. आपल्याला तांदळाचे पाणी घ्यायचे नाही. तांदळातले पाणी निथळून फक्त तांदूळच घ्यायचे आहे. आपण जी उडदाची डाळ भिजत घातली होती त्यातले पाणी वापरायचे आहे. हेच पाणी सर्व बॅटर बनवण्यासाठी वापरायचे आहे. तांदूळ थोडे रवाळ असे वाटून घेऊ. हे सुद्धा भांड्यात काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात उरलेले सर्व तांदूळ मी काढून घेतलेले आहे. साबुदाणाही छान भिजलेला आहे. साबुदाण्यातले पाणी काढून साबुदाणा या तांदळामध्येच काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये सुद्धा डाळ भिजलेले थोडेसे पाणी घालायचे आहे. सर्व बॅटर थोडे रवाळ असे वाटून घ्यायचे आहे. हे सुद्धा भांड्यात काढून घ्यायचे आहे. आता हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तर हे सर्व बॅटर चांगले मिक्स करून घेतले, एकजीव करून घेतले. यावर झाकण ठेवून एका उबदार ठिकाणी हे बॅटर रात्रभर किंवा 10 ते 12 तास फर्मेंटेशनसाठी असंच ठेवून देऊया. आता थंडीचे दिवस आहेत तर याला जाड कॉटनचा कापड गुंडाळून ठेवलं तरी चालेल किंवा बंद ओव्हन मध्ये ठेवले तरी चालेल. याला असंच 10 ते 12 तास ठेवून देणार आहे. आपण दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करूया. दुसऱ्या दिवशी सकाळी टोपावरचे झाकण काढून बघूया. पीठ अगदी मस्त फुगलेलं आहे. फुगून अगदी डबल झालेलं आहे. पातेलं गच्च भरलेलं आहे. याला आपण थोडंसं हलवून बघूया. तर हे बघा, पीठ काय मस्त हलकं फुलकं झालेलं आहे. पिठावरूनच कळतंय की इडली छान जाळीदार होणार आहे. आता हलक्या हाताने थोडंसं मिसळून घ्यायचं आहे. खूप जास्त जोरात फेटायचं नाही. पीठ मिसळून घेतलं. आता इडल्या करायला घेऊ. इथे मी तुम्हाला सुचवेन की साधारण संध्याकाळी 6-7:30 वाजता याला बारीक वाटून घेतलं होतं. आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 10 वाजले आहेत. थंडीचे दिवस असतील अगदी रात्री पीठ वाटून घेण्यापेक्षा थोडेसे आधीच वाटून घ्या, म्हणजे 6-7 वाजता. हवेमध्ये उबदारपणा असतो त्यामुळे पीठ आंबायला अजून जास्त मदत होते. आपल्याला इथे सर्व पिठात मीठ घालायचं नाही. तुम्हाला जेवढ्या इडल्या करायच्या आहेत तितकेच पीठ काढून घ्या. उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या, कारण त्यानंतर जर तुम्ही हे पीठ बाहेरच ठेवले तर पीठ खूप जास्त आंबून इडल्या जास्त आंबट होतात. त्यात आपल्याला चवीपुरते मीठ घालायचे आहे. त्यात चवीपुरते मीठ घालून याला मिसळून घेऊ. इडलीचे पीठ तयार आहे. इडल्या करायला घेऊ.
इडली साच्याला थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचे. तुम्ही बटरही लावले तरी चालेल. यामध्ये हे मिश्रण घालायचे आहे. पिठाची कन्सिस्टन्सी बघा, अशीच हवी. ह्यापेक्षा थोडी पातळ झाली तरी चालेल, पण खूप पातळ करू नका. जर आपण पीठ खूप पातळ केलं तर ती इडली तयार व्हायला वेळ तर लागतोच, त्याचबरोबर इडली चपटी होते. आता आपल्याला हे मिश्रण इडली साच्यात घालायचे आहे आणि सोबतच दुसरीकडे आपण ज्या भांड्यामध्ये इडली स्टीम करणार आहोत त्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे आहे. जेव्हा आपल्याला टम्म फुगलेली इडली हवी असते त्यावेळी पाणी अगोदरच उकळायला ठेवायचे आहे. भांडे काळे पडू नये म्हणून लिंबाची साल घालू. आता इडलीच्या प्लेट्स लावताना कशा लावायच्या? इडलीच्या साच्याला 3 होल्स असतात. ती खालची वाफ वर जावी म्हणून असतात. त्यामुळे खालची इडली ओली होत नाही. त्यामुळे साचा लावताना हे 3 होल आहेत ते खालच्या इडलीच्या वर येतील असे अरेंज करून घ्यायचे. अशाच प्रकारे मी लावून घेतले आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवू. 10 मिनिटे याला वाफवून घेऊ. 10 मिनिटे झालेली आहेत. चेक करूया. हे बघा काय सुंदर इडली झाली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र होऊन मस्त फुगलेली आहे. आतपर्यंत शिजली आहे की नाही ते एकदा चेक करू. इडलीमध्ये सुरी रोवायची. सुरी अगदी सहज जाते, म्हणजे आपली इडली अगदी हलकी फुलकी झालेली आहे. सुरी ही क्लीन येते. इडली तयार झाली आहे. अशीच 5 मिनिटे ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पटकन चटणी बनवून घेऊ. तर इथे मी 1 कप ओले खोवलेले खोबरे घातले. त्यामध्ये अर्धा कप फुटाण्याची डाळ घातली. 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरते मीठ घालू. जशी तुम्हाला चटणी हवी तसं तुम्ही पाणी घालू शकता. मी अर्धा कप पाणी घालून रवाळ असे वाटून घेतले. इथे आपली चटणी तयार आहे. ही चटणी अशी सुद्धा इडली सोबत खाऊ शकता. खूप मस्त लागते. पण आपण याला फोडणी देऊ. इथे फोडणी पात्रात 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं तापल्यावर यात पाव चमचा मोहरी घालू. मोहरी तडतडली की यात पाव चमचा उडदाची डाळ घालू. उडदाची डाळ थोडी लालसर झाल्यावर यात 2-3 लाल मिरच्यांचे तुकडे घालू. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून छान परतून घेऊ. आता ही फोडणी चटणीवर घालू आणि याला मिक्स करून घेऊ. इडल्या हलक्या कोमट झाल्या आहेत. इडली जर आपण खूप गरम असतानाच काढायला गेलो तर तिचा लगदा होतो किंवा ती इडली पात्राला चिकटून बसते आणि खूप थंड झाले की त्याच्या कडा या साच्याला चिकटतात आणि व्यवस्थित काढता येत नाहीत. म्हणून 5 मिनिटे झाले की इडली काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत जाळीदार इडली झाली आहे. किती सुंदर दिसते आहे. अगदी 2 बोटाने देखील तुटते इतकी सॉफ्ट इडली तयार झाली आहे. आपली इडली तयार आहे. सोबत मस्त चटणीही तयार आहे. सांबारही बनवला आहे. आता इडली, सांबार आणि चटणी सर्व करूया. तर आजची इडली आणि चटणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला अवश्य कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर शिवानी रेसिपीजला सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.